मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा 5 डिसेंबरला शपथविधी झाला होता आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे राज्याचं लक्ष लागलंय। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपचा वर्चस्व असणार असल्याचं स्पष्ट झालंय। विस्ताराचा फॉर्म्युला नेमका काय असणार आहे पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। महायुतीत 3 घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। एकूण किती मंत्री शपथ घेणार आणि कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार हे आता पाहूया। विस्तारात सुमारे 30 ते 35 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली। भाजपचे 20 मंत्री शपथ घेतील तर शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चर्चा संवाद हा नेहमी विभागाच्या संदर्भात आणि संख्येच्या संदर्भात होऊ शकतो। नागपूरमध्ये 16 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराला महत्त्व प्राप्त झालंय। अतिशय महत्त्वाचे जागा राज्यव्यापी धोरण करण्याची आवश्यकता असते असे 11 विभाग आहे। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की या 11 विभागामध्ये तीनही पक्षांमध्ये योग्य विभाजन आम्ही निश्चित करू। मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यातल्या संख्येत कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागते याबाबत ही आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार आणि कोणत्या माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार यावरून चर्चा न उधाण आली। मंत्रिमंडळात भ्रष्टाचाराचे आरोप नसणाऱ्या माजी मंत्र्यांना स्थान देण्याच्या सूचना देण्यात आल्या। मंत्रिमंडळाच्या विस्तारात मोठे बदल दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिमंडळात स्वच्छ चारित्र्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप नसणाऱ्या माजी मंत्र्यांनाच स्थान देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। परिणामी प्रगती पुस्तकात नापास झालेल्या काही माजी मंत्र्यांची संधी हुकण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत कुणाचा समावेश आहे ते आता आपण जाणून घेऊया। उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, राजेश क्षीरसागर, विजय शिवतारे आणि भावना गवळी यांचा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत समावेश आहे। शिवसेनेचे संजय राठोड, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या माजी मंत्र्यांची नावं संभाव्य मंत्र्यांच्या यादीत नसल्याचं दिसून येतं। मी नापास असूच शकत नाही, कारण मी निरंतर जनतेसाठी काम करीत आलो आहे। शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मंत्रिपद देताना धक्कातंत्राचा वापर केला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे। आता मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होतो आणि कुणाला डच्चू मिळतो हे आता लवकरच स्पष्ट होईल।